दर्शक सर अशोक नाईक. नमस्कार, सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देवे सर्व कार्य सुसर्वदा. एक मिनिट. गणपती बाप्पाला वंदन करूया. आपल्या गावचं ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी माता खाजनादेवी, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आणि परिसरातील सर्व देवतांना वंदन करून त्यांच्या आशीर्वादानं आज वळूया या स्पर्धेचा दुसरा दिवस. स्पर्धेच्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सदानंद गावडे आणि सन्माननीय बाळू गावडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपल्याला साहेब विनंती, आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत, गुलाब पुष्प देऊन सहर्ष स्वागत केलं जात आहे. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित मडकिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 आज दुसरा दिवस. सकाळच्या सत्रात दोन तुल्यबळ संघ आमने सामने आपल्याला मैदानात दिसत आहेत. कालचा दिवस दोन संघ गांगोमाऊली फोंडाघाट कणकवली जो बऱ्याच लांबून या स्पर्धेत दाखल झाला तो, आणि त्याचबरोबर आराध्य स्पोर्ट अणसूर आरोंदा हे दोन संघ काल पुढील फेरीत प्रवेश करतायत. आणि आज चार संघादरम्यान ही स्पर्धा संपन्न होते. एका बाजूनं भूमिस्फोट आडेली क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूनं राजाराम वॉरियर्स तळवडे केरवाडी क्रिकेट संघ, त्यांच्या समवेत सोहम स्पोर्ट तेरसे बांबर्डे हा एक आणखी एक दर्जेदार संघ, आणि शिव शंभो कोंडुरा क्रिकेट संघ. म्हणजे एकंदरीत चार संघ हे या स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवसात मैदानात आपल्याला दिसतील. उपस्थित सर्व क्रीडारसिक, सर्व मान्यवर आणि जे tenniscricket.in प्रेक्षक जोडले गेले, तुमचं मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समधून एक भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं, आणि या स्पर्धेत वळूया आजचा दुसरा दिवस. सामना 6 षटकांचा होतोय. प्रत्येक संघात 2 आयकॉन खेळाडू, एका आयकॉन खेळाडूला 2 षटकं गोलंदाजी मिळेल. उर्वरित आयकॉन खेळाडूला 1 षटक. आपल्यासाठी 4 गोलंदाज असतील. सामना 6 षटकांचा. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली भूमिस्फोट आडेली क्रिकेट संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीला निमंत्रण दिलंय ते राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला. चला, सामना सुरू होतोय. दोन्ही पंच मैदानात आपल्याला दिसत आहेत. आजच्या दिवसातील पहिली लढत ही या दोन संघादरम्यान. पहिला चेंडू ऑफ्टम्परचा एक अपरकटचा फटका, गोपाळ बाटाच्या बॅट बंधन. चेंडू जातो डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला. एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेक होते यष्टीरक्षकाच्या हातात. 2 धावा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ आपलं धावांचं खातं हे मैदानात सुरू करतोय. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा आपल्या आखूट टप्प्याचा चेंडू. थोडासा काल पण आपण या विकेटवर बघितलं की थोडासा काही वेळा अनियमित बाउन्स बघायला मिळाला आपल्याला विकेटवर. काही वेळा चेंडू खाली राहिले आणि निर्धाव चेंडू बरोबर बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. गोलंदाज सज्ज होतोय तो काका नाईक आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू, एक मनगटी फटका गोपाळ भट्टाच्या बॅट मधनं ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 बहुमूल्य धावा. या 2 धावांबरोबरच धावफलक पुढे सरकलाय तो 4 धावांवर. दोन्ही क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. भूमी स्ट्रायकर्स आडली क्रिकेट संघ आपला 12th मॅन आणि राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ आपला 12th मॅन आमच्या मान्यवर कक्षात येणं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अनिवार्य आहे. सलामीची बेनीची जोडी गोपाळ बटा आणि लतेश साळगावकर. गोलंदाज काका नाईक. ओव्हरपिच चेंडू उडवलाय समोर. अगदी एक सुंदर फटका बरोबर आमच्या मान्यवर कक्षासमोर. षटकार 6 धावांसाठी. हल्लीच्या झटपट क्रिकेटमध्ये हे फटके खूप दुर्मिळ झालेत. फुल टॉस चेंडू, एक सुरेख फटका. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एक बऱ्यापैकी सुरुवात आपण मैदानात बघतोय. पॉवर प्लेची 2 षटकं. सुरुवातीचं पहिलं षटक. स्ट्राईकला सज्ज झालाय तो लतेश साळगावकर.
ऑन साईडला टोलवायचा प्रयत्न, पायचीतसाठी अपील होतोय, चेंडू जातोय तो थर्ड मॅन रिझन मध्ये. एकेरी धाव बघूया, दुसऱ्या धावेसाठी बहुधा प्रयत्न, हाना करता अखेर ठाम नकार येतोय. एकेरी धाव या ठिकाणी लेगबाईचा पंचांचा इशारा होतोय. या एकेरी धावेबरोबरच पहिल्या बैला षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. एक षटकार आपण बघितला पहिल्या वेळेला षटकात जो गोपाळ भट्टाच्या बॅटमधून धावफलक पोहोचलाय तो पहिल्या षटकानंतर बरोबर 12 धावा धावफलकावर. भूमी स्पोर्ट आडली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजी मैदानात उतरलाय तो राजाराम वॉरियर्स तळवडे केरवाडी क्रिकेट संघ. दोन आयकॉन खेळाडू, एका बाजूनं दाजी नाईक तर आणखी दर्शन बांदेकर, म्हणजे दोन दर्जेदार खेळाडू हे या संघात आपल्याला दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूनं ओव्हरसीज खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली तो धनंजय राणे, हाही या ठिकाणी एक अष्टपैलू खेळाडू, मागील 2-3 वर्षात सातत्याने बऱ्यापैकी कामगिरी करणारा हा खेळाडू भूमिस्फोट आडली क्रिकेट संघाकडनं खेळतोय, गोलंदाजी करतोय. बघूया या दुसऱ्या षटकात मैदानात काय घडतंय. स्ट्राईकला सज्ज झालाय तो गोपाळ बाटा, नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्राईकला खेळतोय तो लतेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला गोपाळ बाटा. 6 षटकांचा सामना. काल पहिला दिवस थोडा उशिरानं पहिला सामना सुरू झाला. उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत, त्यामुळे अंतिम सामने कमी षटकांचे खेळवले गेले. चांगला फटका ऑन साइडला, बघूया डीप लॉंगॉनला चेंडू थोडासा हवेत होता नक्के, परंतु चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक अंदाज चुकतोय. मिळत आहेत 4 धावा. थँक्यू डीजे, धन्यवाद. स्पर्धेसाठी क्रिकॉनचे चेंडू वापरलेत. टेनिस क्रिकेटचा म्हणजे ऑफिशियल चेंडू, या स्पर्धेसाठी क्रिकॉनचा चेंडू वापरला गेलाय. आपलं खातं सुरू करतोय लतेश साळगावकर. फलंदाजी आणि संघासाठी बऱ्याच वेळा ज्यांनी बऱ्याच सामन्यात अवघड झेल टिपलेत तो स्ट्राईकला लतेश साळगावकर. हो, वेगवान चेंडू, एक भन्नाट वेगात चेंडू, अतिशय चांगल्या लाईनवर खोलवर टप्प्याचा, फलंदाजाला निरुत्तर करतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक हा पूर्ण करतोय. धनंजय राणे एक बऱ्यापैकी अष्टपैलू खेळाडू भूमिस्फोट आडली क्रिकेट संघाकडून. लेग कटर भिरकावलाय, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषे पलीकडे जाऊन पडतोय तो षटकार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. थोडासा फ्लायटेड लेग ब्रेक चेंडू लाईनला भरकटतोय. मिळत आहेत 6 धावा. ऑफ टम्परचा चेंडू बॅकफुटला जागा बनवतोय, कट करायचा प्रयत्न, बॅटची कट घेतोय चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जवळपास वाईडिश गलीला. एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजा दरम्यान. भूमिस्फोट आडली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. खूप लवकर 1-2 गडी बाद कावायला लागतील, कारण येणारी बॅटिंग लाईनअप या संघाकडे खोलवर पसरलेली. एक जमनी लगतचा सुरेख ऑफ ड्राईव्ह मिळवला क्षेत्ररक्षक, तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण. जोपर्यंत फेक होते 1 धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एकेरी धाव, दुहेरी धावा, अधूनमधून चौकार षटकार. गोपाळ बटा आणि लतेश साळगावकर ही सलामीची बिनीची जोडी. आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय 1 धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. पॉवर प्लेचा खेळ सुरुवातीचा 2 षटकांचा मैदानात समाप्त होतोय. बऱ्यापैकी सुरुवात बिनबाद 26, या 26 धावात 1 षटकार गोपाळ बाटाच्या बॅटमधून, तर लतेश साळगावकरच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार. नाणेफेक जिंकली. थोडंसं उशिरानं आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नाणेफेक जिंकली भूमिस्फोट आडली क्रिकेट संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. राजाराम वॉरियर्स तळवडे केरवाडी क्रिकेट संघाला फलंदाजीला निमंत्रण दिलंय आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात प्रति षटकामागे 13 धावा जमवत एक बऱ्यापैकी सुरुवात मैदानात 26 धावा ही धावपलकावर. गोलंदाजीत बदल होतोय, पॉवर प्ले समाप्त झालाय, क्षेत्ररक्षणात मैदानात बदल झालाय आणि प्रवीण आलाय बॉलिंग मार्कवर.
गोलंदाज बदल झाला गोलंदाजीत. प्रवीण आडेलकर सज्ज होतोय. आपलं वैयक्तिक पहिलं षटक बॉलिंग मार्कवर. खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा पिंपळेश्वर मित्रमंडळ. टप्प्याचा चेंडू थोडासा स्वैर मारा. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. धावफलक पोचलाय तो 27 धावसंख्येवर. गोपाळ बटा यावेळी मात्र त्याच्या अगदी आवडीचा फटका फाईन लेग बाउंड्रीला, परंतु शॉर्ट पायनिकला तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. नीट बॅटवर चेंडू येत नाही, धाव काय मिळत नाही. 27 धावा बिनबाद. षटक क्रमांक 3. गोलंदाज प्रवीण आडेलकर आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करते कॉमेंट्री बॉक्स कडून. टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पोल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पहिला गडी बाद होतोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे केरवाडी क्रिकेट संघाचा. गोपाळ बटा तंबू मध्ये परततोय. हजार 25 व आकर्षक चषक पिंपळेश्वर मित्र मंडळ पुरस्कृत. चषक सावंत ॲग्रो पुरस्कृत. द्वितीय पारितोषिक 31,025 व चषक श्री महेंद्र विश्वनाथ गावडे याचकडून. प्रत्येक सामन्यादरम्यान टी शर्ट, त्याचबरोबर मालिकावऱ्यासाठी सायकल अशी भव्य दिव्य बक्षिसांची खैरात असणारी स्पर्धा. खेळाडूंबरोबरच महिलांसाठी सुद्धा खास आकर्षण असेल ते रविवारच्या संध्याकाळच्या सत्रात एक आगळी वेगळी स्पर्धा, उखाणे घेण्याची स्पर्धा. आणि त्या स्पर्धेसाठी सुद्धा महिलांसाठी 2 पैठणी असतील. त्यामुळे हरकत नाही आसपासच्या महिलांसाठी की तुम्ही सराव करायला हरकत नाही उखाणे घेण्याचा. आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी सर्व खेळाडू आणि सर्व रसिक प्रेक्षकांना या मंडळाच्या वतीनं जेवणाची व्यवस्था आहे. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच असेल. एक निसर्ग संपन्न असा हा परिसर. श्रीदेवी सातेरीचं सुंदर असं या ठिकाणी मंदिर आणि त्याचबरोबर श्रीदेवी खाजना देवीचं मंदिर. अतिशय मनमोहन असा हा परिसर. फलंदाज तंबूमध्ये परत ज्या अपेक्षा होत्या दाजी नाईक कडून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली असं ज्याला संबोधलं जातं, तो दाजी नाईक खूप स्वस्तात तंबूमध्ये परततोय. म्हणजे मी म्हणेन की योगेश भूमिस्फोट आडेली क्रिकेट संघ बऱ्यापैकी सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कारण 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. संघाची रनमशीन गोपाळ भट्टा माघारी परतला. तगडे फटक्यांसाठी माहीर असलेला दाजी नाईक हा माघारी परतलाय. एक माघारी आलाय, पण अशोकजी नाईकसह दुसऱ्यानं मैदानामध्ये पाऊल टाकले आहेत. दे फटकेबाजी करणारा दर्शन बांदेकर गेलाय मैदानावर. मांजरीन चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी मालवण क्रिकेट संघाचा जर योगेश उल्लेख करावा लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक लढत. शेवटचा चेंडू 3 धावा आणि हुरहुर आणि चुरचुर लावणारे असे मालवण वासियांसाठी ती स्पर्धा. हल्ली भरपूर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर गोव्यात आणि येणाऱ्या एका मोठ्या स्पर्धेत अगदी चांगला चेंडू, एक मनगटी फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेगला एकेरी धाव दर्शन बांदेकर आपलं खातं उघडतोय. गोव्यातील एक दिग्गज खेळाडू सर नरेश अस्रुंडेकर, मडगाव क्रिकेट संघ आणि त्या संघाकडून बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये खेळलेला दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोव्यातही आणि येणाऱ्या मोठ्या स्पर्धेत म्हणजे साऊथ गोवा प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सुद्धा दर्शन बांदेकर त्याच संघाकडनं खेळतोय. ओव्हरपिच चेंडू
मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. एक चांगले षटक मैदानात आपण बघतोय तो प्रवीण आडेलकर, ज्या षटकात त्यांनी 2 मोहरे टेपलेत. बिनीचे खेळाडू गोपाळ बटा आणि त्यानंतर दाजी नाईकला माघारी परतवलंय. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झालाय, म्हणजे 3 षटकांचा सामना 6 षटकांचा, आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र बरोबर पोहोचलाय तो 28. या 28 धावात गोपाळ बटाचा वाटा हा 12 धावांचा. एका बाजूने एक षटकार एक चौकार लतेश साळगावकर फलंदाजी मैदानात करतोय. दर्शन बांदेकर आल्या आल्या एकेरी धाव घेतोय. निम्मी षटकं संपलीत. निम्मी षटकं म्हणजे 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. किती धावांपर्यंत मजल मारतोय राजाराम वॉरियर्स तळवडे केरवाडी क्रिकेट संघ. ऐकूया आवाज कृष्णा देवजी यांचा. अट्ठाईस पर पहुंचा, इस बार बढ़िया शॉट, गेम निकली मिडाम पर शायद मौका वहां पर जरूर था, लेकिन रन तो वहां पर नहीं मिला. दर्शन पता कि इस समय पर एक आक्रामक बैटिंग करनी पड़ेगी. अशोक ने खाली के आरोधक इस प्रतियोगिता में लगभग 7 छक्के लगाए इस खिलाड़ी ने. जब नाजुक हालात थे तब लगा था शायद मैच हार जाएंगे, लेकिन ऐन मौके पर देवोबा के खिलाफ क्या बैटिंग की इस खिलाड़ी ने. और इस बार ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच गेंद मिड विकेट सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए. वापस के लिए एक बड़ा शॉट निकला और लाइन को थोड़ा सा दूर रखा. 35 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैच में 35. इस वक्त पड़ो काका आपका हार्दिक स्वागत. काका आप बहुत सी जगह पर मैचेस देखते हैं, आज भी आपका स्वागत रहेगा इस मैदान पर इस मैच के दरमियान. और फिर से ऑन साइड पर खेलने का प्रयास कर, ताकत उतनी नहीं लगी बल्ले से, कोई टाइमिंग भी नहीं हुई शायद देखिए, लेकिन गैप वहां पर निकली. डांसिंग आउटफील्ड जहां पर रन मिलता हुआ चौवार चौवे के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा 39 रन पर. एक बड़ा शॉट, बड़े शॉट के साथ वापस जो कि गेंदबाजी के मोर्चे पर सामने से 39 पर पहुंचा टीम का स्कोर. और फिर से इस बार हल्का सा अपील, लेकिन अंपायर का कहना साफ, बिल्कुल इनफैक्ट बिल्कुल स्टंप के बाहर था शायद, या फिर हाइट टिश्यू. वापस जो कि इस मैदान पर खेल बनता हुआ इस वक्त इस खेल का वापस जो कि और फिर से बीट किया पर. देखिए डॉट गेंदों का प्रेशर बनेगा, दर्शन को पता है कि आक्रमण ही करना पड़ेगा, और इसीलिए इस खिलाड़ी को जाना जाता हो मैदान पर और वही करने का प्रयास कर रहा है मैदान में. टीम का स्कोर पहुंचा 39 रन पर. एक सिक्सर एक चौवा खर्च हो चुका है इस ओवर में, लेकिन क्या वापसी 2 गेंदें डॉट भी निकली इस खिलाड़ी की तरफ से. धनंजय जो कि उत्तम मोर्चे पर, और फिर से बढ़िया लाइन वहां पर, कमाल की बॉलिंग. बड़े 2 शॉट भले हो, लेकिन मैं कहूंगा आखिरी के मतलब कुछ गेंदों में जो वापसी के मैदान पर, और वही देखकर लग रहा है. अशोक सर हम बात आपसे भी करना पसंद करेंगे, इतना बड़ा खिलाड़ी शायद तो पहले मन में थोड़ा सा दबाव रहता है हमेशा जब बड़ा खिलाड़ी आपके सामने खेल रहा हो, लेकिन उसके बाद सर जी क्या बॉलिंग मैदान पर. कृष्णा काही खेळाडू म्हणजे मी थोडासा उल्लेख करेन सर कृष्णा सातपुते बद्दल. ज्यावेळी गोलंदाज एखादा गोलंदाज सर कृष्णा सातपुतेला बाद करतो, तो चेंडू तो जपून ठेवतो आठवणीसाठी. आणि मी म्हणेन 2 आयकॉन खेळाडू, ज्यावेळी तुम्ही दर्शन बांदेकरला लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकताय, तुमचं कौतुक हे गोलंदाजाचं करावं लागेल. कारण या गोलंदाजानं बऱ्याच वेळा 5 चेंडूत 5 षटकार, शेवटच्या चेंडूवर गोलंदाजाला सन्मान दिलाय, असे बऱ्याच वेळा त्याने केलंय. आणि त्या फलंदाजाला जर तुम्ही 3 निर्धाव चेंडू टाकताय, तुमचं कौतुक हे कॉमेंट्री बॉक्समधून आम्हाला नक्की करावं लागेल.
वेल्टन बॉलिंग मैदान पर बिल्कुल अच्छी बॉलिंग, लतेश साळगावकर जो कि स्ट्राइक पर है। और देखिए इस समय पर देखा जाए खिलाड़ी बहुत खास है मैदान में। ओ शॉर्ट आर्म पुल मिस हो गया, शेन सीधी लॉन्ग ऑफ पर सीधे हाथ में और ये आउट मैदान में। देखिए सर ये पोजीशन नहीं थी, ऑन साइड पर खेलने का प्रयास था पहले, बिल्कुल जल्दी बल्ले पर आकर टकर। और इस गेंद की खासी बात ना, जो बीच में जो बिल्कुल अब जो मैदान है यहाँ पर सर जी पिच है, जिस पिच पर बीच में जो उतार है वो चढ़ाव थोड़ा सा, मतलब वहां पर थोड़ा सा करो, वहां पर अगर गेंद आगे पीछे होती है तो गेंद बहुत, कल आपने कहा गुरु को गेंद निकली उतनी खराब नहीं थी गेंद, शॉट नहीं थी, लेकिन गुरु ने शॉट पिच गेंद समझा और बिल्कुल पुल मारने का बस का क्लीन बोल्ड हो गए। और कुछ गेंदें जो बल्ले पर स्टिकर पर टकरा गई, मतलब इस पिच पर अम्मन उछाल है मैदान पर। बरोबर कृष्ण, आपण काल सकाळच्या सत्रात उल्लेख केला खेळपट्टीबाबत, अगदी म्हणजे चांगली खेळपट्टी बनवली। काही वेळा थोडासा चेंडू खाली राहिलाय, खाली थोडासा टप्पा पडल्यानंतर अनियमित बाउन्स आपल्याला बघायला मिळाला। परंतु एका आतापर्यंतचा जर मी कामगिरीचा विचार करेन तर भूमिस्फोट आडेली क्रिकेट संघ एका बलाढ्य संघासमोर खेळतोय, परंतु दर्जेदार कामगिरी करतोय। धनंजय राणेचं कौतुक करावं लागेल, प्रवीण आडेलकरचं एक वादळ त्यांनी नक्की खूप लवकर थांबवलंय, दाजी नाईकचं जे वादळ घोंगावण्यापूर्वीच थांबवलंय। परंतु तुम्ही म्हणून की दर्शन बांदेकर जोपर्यंत मैदानात आहे, समोर आलाय अक्षर घाटवळ, जर तुम्ही त्याला लवकर बाद केलं तर या मॅच मध्ये तुमचं बऱ्यापैकी पुनरागमन नक्की असेल। सर जी एक खिलाड़ी टीम में सबसे बेहतरीन खिलाड़ी जो कि मतलब बिल्कुल अनुभवी साई नाइक विकेट के पीछे अच्छा कार्य करे, अनुभव है इनको। ओ फुल टॉस गेंद, फुल्ली लॉस गेंद, 6 रन के लिए। फाइव पर पहुंचा टीम का स्कोर, मैदान पर खेल चलता है इस ओवर का। देखिए गेंद हाथ से अशोक सर कभी कभी छूट जाती है, शायद ये क्रिकेट में आप टेनिस हो, लेजर हो, बहुत देखते हैं बड़े बड़े दिग्गजों के हाथ से गेंद छूट जाती है। लेकिन मेरे को का तारीफ अक्षय की जो सेट होकर घर से आ चुकी है, और फिर से ऑन साइड पर खेला गेंद को, बिल्कुल बढ़िया टाइमिंग के साथ गेंद निकली है और गेंद निकली एक ही रन के लिए मैदान पर। सिंगर के साथ टोटल स्कोर में तब्दीली 46 रन पर। हमारे साथ हरीश जुड़ चुके। हरीश आपका स्वागत, गिरीश के छोटे भाई रोशन, माफ कीजिए रोशन, जो कि स्वागत आपका। हरीश मतलब सुपरमैन जो आज नहीं यहां पर है। ओह बढ़िया, कंधे का इस्तेमाल क्या, इतने ऊंचे कद के खिलाड़ी को बोलिए आप जो कंधे का इस्तेमाल, देखिए गेंद टप्पा खाने के बाद बहुत तेजी से दिला और कितनी ऊंची निकली। हम के मन में बहुत सी दुविधा रहती है क्योंकि ये इनका कद तो इतना बड़ा है ना सर जी कि हम छोटे दिखने लगेंगे, तो शायद उनके लिए इतनी शॉर्ट पिच गेंद मुश्किल होता है खेलना। चेंज अप पेस, गेंद ऊपर निकले, पॉइंट खिलाड़ी की झोली में, गति परिवर्तन काम कर गया और आईन मौके पर एक बड़े खिलाड़ी का विकेट बहुत सस्ते में। सर क्या वहां पर लेग ब्रेक थी गेंद, टप्पा खाती गेंद ने हल्का सा काटा बदला, लेकिन जल्दी खेल गए खिलाड़ी। बरोबर कृष्णा, खूप लवकर दर्शन बांदेकरचा प्रयत्न होता, एक फ्लाइटेड चेंडू, या अगोदरचा चेंडू गोलंदाजानं भन्नाट वेगात थोडासा अनियमित बाउन्स आणि त्यानंतर एक फिरकी चेंडू दर्शन बांदेकरला चकवलं, कव्हर पॉइंटला झेल टेपला गेला। आठवणीतला सामना असेल गोलंदाजासाठी, काही सामने खेळाडूंसाठी खूप म्हणजे क्रिकेटच्या संपूर्ण कारकिर्दीत आठवणीत असतात। मी रंजन केणीचा उल्लेख करेन, काय फलंदाजी केली होती रंजन केणीने, तो क्रिकेटच्या संपूर्ण त्याच्या लाईफ मधील आठवणीतली फलंदाजी असेल। एक हाती सामना आपल्या संघासाठी रंजन केणीने, मळगावचा सुलतान ज्याला ओळखलं जातं, मैदानात पावलं टाकतोय तो दाजी दुरत, आणखी एक आक्रमक विस्फोटक फलंदाज, बऱ्यापैकी गोलंदाजी मैदानात क्षेत्ररक्षण करतोय तो। भूमिस्फोट आडेली क्रिकेट संघ एक 65 धावा 60 धावा या सामन्यात, बघूया काय घडतंय येणाऱ्या पुढील चेंडूवर। धन्यवाद सर जी। 46 रन पर पहुंचा टीम का स्कोर, बिल्कुल याद है, बिल्कुल ताजा। मड़कलवाड़ी प्रीमियम लीग 2024-25 का पड़ा मैदान पर, मड़कीवाड़ी जो कि सुक्तम। देखिए सर जी इस समय पर हमारे साथ आप भी जुड़ चुके, ये भी पल हमारे यादगार रहेंगे। साथ में योगेश परब है, और इस बार पैर पर लगी, विकेटों के सामने पाए गए, दूसरा विकेट निकला और देखिए 2 गेंदों पर 2 रन।
बऱ्याच वेळा फलंदाजानं अर्धशतक ठोकलं की त्याचं भरपूर कौतुक करतो, परंतु गोलंदाज ज्यावेळी 5 गडी बाद करतो, मी म्हणेन की 50 धावा नक्की असतात. 2 षटकं आणि या 2 षटकात गोलंदाज प्रवीण आडेलकर धावा देतोय तो फक्त 9 आणि या 9 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद करतोय. एका बिल्कुल. मोठ्या सामन्यात बेहतरीन, यापेक्षा बेहतरीन. कामगिरी काय असेल प्रवीणची? बिल्कुल गेंदबाज की प्रवीण हाथ में गेंद लीजिए और गेंद ऊपर उठाकर दिखाइए प्रवीण. हाँ, गेंद हाथ में लीजिए, सिर्फ कैमरे में तरफ देखिए, क्योंकि ये भी सम्मान रहेगा आपका. देखिए 5 विकेट, धन्यवाद. बिल्कुल एक तालियां जोरदार बजाइए सभी इस खिलाड़ी के लिए. सर जी देखिए, इतनी बड़ी टीम के साथ जब आप बॉलिंग करते हैं और तब 5 विकेट, मानो कमाल की है ये गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी मैदान पर. और दर्शन और दागी से दिग्गज खिलाड़ियों को स्टार अक्षय जो कि इस वक्त स्ट्राइक पर रहेगा, सामने नॉस्टैक एंड पर रोहन लोणे, गोपाल भट्टा का भी विकेट शायद इन्होंने लिया. 46 मैदान पर, आखिरी ओवर मैदान पर और गेंदबाजी में तब्दीली मैदान में. अजय मैदान पर, ओ आड़े बल्ले से ऑन साइड पर मिड विकेट पर खिलाड़ी के बिल्कुल बीच में से गेंद निकल चुकी 6 रन के लिए. पहिला चेंडू गोलंदाजाचं स्वागत षटकारानं, धावांचं अर्धशतक हे मैदानात आपण बघतोय. 53 धावा धावपलकावर. या धावा खूप महत्वाच्या असतील. भूमिस्फोट आडेले त्या तुम्हाला फाटलाग करताना काढाव्या लागतील सामन्यात. 52 धावा धावपलकावर. एक बड़ा शॉट निकला अक्षय के बल्ले से, दूसरा सिक्सर मैदान पर. ऑफ स्टंप के दूर से गेंद को पॉइंट के बगल से गया, गेंद पॉइंट सीमा रेखा पर, गेंद गोली के रफ्तार से शायद गेंद को रोका जा चुका है, मतलब तीसरे के लिए कॉल हो सकता है वहां पर. लेकिन 2 ही रन वहां पर बने. 2 रन के साथ 54 पर पहुंचा टीम का स्कोर बैक में. विनंती असेल आमचे आदरणीय परेश मयेकर आणि सन्मान्य श्री कार्तिक, तुम्हाला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या. पिंपळेश्वर मित्र मंडळ आयोजित स्पर्धेदरम्यान तुमचं सहर्ष स्वागत. इस बार मिस टाइम सीधे गेंदबाज की तरफ और ये सफलता मैदान पर, और एक विकेट निकला मैदान में. टीम का स्कोर पहुंचा 56 मैदान पर. चौवन पर पहुंचा, माफ कीजिए, टोटल इस वक्त. स्वागत होत आहे मान्यवर कक्षात. या स्पर्धेदरम्यान खूप खूप मनपूर्वक स्वागत. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री परेश मयेकर, या स्पर्धेदरम्यान तुमचं मनपूर्वक स्वागत. पिंपळेश्वर मित्रमंडळ मडकेलवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेदरम्यान तुमचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षात या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. पॉवर प्लेच्या 2 षटकात 26 धावा, 70 धावांपर्यंत मजल मारतोय असं चित्र होतं सुरुवातीला. पहिल्या 2 षटकात मॅच मध्ये बऱ्यापैकी कमबॅक गोलंदाजी करतायत. इस बार फिर से गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद है, मिड विकेट सीमा रेखा पर, और गेंद सीमा रेखा से अब बाहर जा रही है. एक बड़ा सिक्सर निकला मैदान पर, और देखिए जहां तक टोटल मैदान पर, ओ शरीर के दूर से खेलने का प्रयास किया, वाइड बॉल का इशारा, और पुष्टम के काफी देर बाहर 61. सर जी देखिए क्या गति वहां पर बढ़ाई, गति के साथ कुछ दूर भी डाली गई, उनके पाले से दूर, और शायद उसका परिणाम हो कि वाइड मैदान पर निकलता हुआ. ओ यहां पर देखिए बल्ले पर बाहरी गिरा, अब हल्का सा किनारा लगा और विकेट कीपर ने एक खूबसूरत कैच मैदान पर.
बल्ले से ऑन साइड पर गेंद को खेला गया स्क्वायर लेग सीमा रेखा पर, जबकि गेंद निकल दिशा देखिए खिलाड़ी बहुत तेज दिख रहा, दो रन वहां पर, थोड़ी सी गफलत वहां पर, और तीसरे रन के लिए कॉल किया, तीसरा भी रन नहीं, वहां पर सीधा निशाना, डायरेक्ट निशाना। अमूमन मैदान में आपको वापसी के मौके बहुत कम मिलेंगे। रोहन के चेहरे पर थोड़ी सी नाराजगी, पता है कि शायद इतना अच्छा निशाना लगा रहा कि उन्होंने सोचा तक नहीं होगा कि यहां पर 3 रन बन सकते थे मैदान पर। बचपन में बहुत कंजों से खेले है ये, और शायद देखिए आजकल भी खेल रहे कुछ इस तरह से लगा मुझे वहां पर, इतना दूर से सर जी, और एक बार उनको 10 बार गेंदें दी जाए तो एक आध दूसरा लगा सकते हैं वो। एका लाईन चला 63 धावा, धावसंख्या एकंदरीत 64 धावांचा आव्हान। अंतिम दिवशी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था या स्पर्धेदरम्यान, आणि खास आकर्षण असेल ते उखाणे घेण्याची स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी महिलांसाठी 2 पैठणी असतील। पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग व गोवा सहभाग असलेली मडकेलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025, एक गाव एक संघ, प्रथम पारितोषिक 51,025 व चषक पिंपळेश्वर मित्र मंडळ पुरस्कृत, चषक श्री सावंत ॲग्रो पुरस्कृत, द्वितीय पारितोषिक 31,025 व चषक श्री महेंद्र विश्वनाथ गावडे याचकडून, मालिकावीरासाठी सायकल व टी शर्ट पुरस्कर्ते श्री रामराज लामकाने याचकडून, सामनावीरासाठी चषक व टी शर्ट, चषक पाल सरपंच मॅडम सौ कावेरी कमलेश गावडे याचकडून, टी शर्ट पुरस्कर्ते श्री जयदेव गवस व श्री महेंद्र परब याचकडून, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज फॅन व चषक पुरस्कर्ते श्री सुनील वसंत गावडे याचकडून, टी शर्ट श्री हेमंत अंगचेकर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी फॅन व चषक पुरस्कर्ते श्री सुनील वसंत गावडे याचकडून, टी शर्ट हेमंत अंगचेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पर्धेतील फॅन व चषक पुरस्कर्ते श्री सुनील वसंत गावडे याचकडून, टी शर्ट पुरस्कर्ते श्री हेमंत अंगचेकर, स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टिरक्षक फॅन व चषक पुरस्कर्ते श्री उदय रवींद्र मालवणकर याचकडून, आणि टी शर्ट श्री हेमंत अंगचेकर याचकडून, स्पर्धेतील षटकारांचा बादशाह त्यासाठी सुद्धा फॅन व चषक श्री उदय रवींद्र मालवणकर आणि टी शर्ट पुरस्कर्ते श्री हेमंत अंगचेकर। पराभूत संघांना प्रत्येक सामन्यादरम्यान सन्मान चिन्ह, अणसूर गावच्या प्रथम महिला सरपंचा यांच्या स्मरणार्थ कैलासवासी चंद्रकला चंद्रकांत गावडे हिच्या स्मरणार्थ श्री आनंद चंद्रकांत गावडे याचकडून, फायनलच्या दोन्ही संघांना टी शर्ट पुरस्कर्ते श्री संजय दत्ताराम गावडे याचकडून, स्पर्धेसाठी लागणारे सर्व जे क्रिकॉनचे चेंडू ते पुरस्कर्ते श्री संदेश गावडे याचकडून। सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। उखाणे घेण्याची स्पर्धा महिलांसाठी अंतिम दिवसात संध्याकाळी 2 पैठणी, रविवारी दुपारच्या सत्रात खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था, असं एक भव्य दिव्य आयोजन या पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित मडकेलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 आज दुसरा दिवस, पहिला सामना होतोय। 64 धावांचा आव्हान हे भूमिस्फोट आडेली क्रिकेट संघासमोर। वळूया स्पर्धेकडे। दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते। कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज योगेश परब यांचा। हॅलो, धन्यवाद सर अशोकजी नाईक, धन्यवाद सर कृष्णा देवजी। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त। दाजी नाईक स्वस्तात माघारी परतला। गोपाळ भट्टनं सुरुवात दणक्यात केली होती, तो झेलबादच्या स्वरूपात 12 धाबा, लतेश साळगावकर 13, 11 वर दर्शन बांदेकर आणि त्यानंतर अक्षय घाटवळची फलंदाजी 15 या धावसंख्येची, नितेशचे 6 धाबा आणि सांघिक धावफलकावर जमा झालाय तो मात्र 36 चेंडूमध्ये 63 धाबा आणि 64 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी काका आणि सज्ज झाला नॉन स्ट्रायकर एंडला तो धनंजय राणे, संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय।
भूमी स्ट्रायकर्स आलेली क्रिकेट संघ प्रथमतः टॉस विन झालाय आणि टॉस विन झाल्यानंतर त्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. प्रवीण आडेलकर बंटीची काय गोलंदाजी, डायरेक्ट हेड आपल्याला बघायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. तो वेगावर स्वर होऊन गोलंदाजी करणारा रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ख्याती कीर्ती. फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज दर्शन बांदेकर. पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू. पंचांनी या ठिकाणी स्वेर चेंडूचा इशारा केला. अवांतरच्या स्वरूपात एक 1 बाउन्सची पण खूण केली आहे दर्शन बांदेकरला. एक या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय धावफलकावर. बॅटचा हलकासा आवाज, धुंद आली आहे. जो काकानाईक संघाची रन मशीन वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी त्या दर्शन बांदेकरचं कौतुक केलं मैदानावर. रफ्तार का सौदागर फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज आणि त्यानं ही सुंदर गोलंदाजी करत पहिला गडी बाद केलाय संघाचा. तारणार संघाचे हुकमी एक्का काका नाईक पॅव्हिलियन. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघ विपक्ष सोमस्फोट बाबर्डे क्रिकेट संघ. तरी बाबर्डे क्रिकेट संघ आपल्याला विनंती टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. संघाचा तगडा खेळाडू संघाचा हुकमी एक्कास प्रतिनिधित्व करतोय भूमी स्ट्रायकर्स आडेली क्रिकेट संघाचं. तो साही नाईक हा मैदानावर पाऊलच पावतोय. एक धावी धावफलकावर बोनसच्या स्वरूपात आपल्याला धावफलक बघायला मिळाला आणि त्यानंतर दर्शन बांदेकरनं कमबॅक केलंय. महत्वाचा गडी संघाचा भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघासाठी हल्लीच्या मोसममध्ये जणू कित्येक सामन्यांमध्ये बहरलेली फलंदाजी केली. तो काका लवकर स्वस्तात माघारी परतला. 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पिंपळेश्वर कला क्रीडा मित्रमंडळ आयोजित मडकिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 क्रिकेटचा रणसंग्राम चढुके विद्यमान सोहळा. काल या स्पर्धेला सुरुवात आणि आजच्या दिवशी 2 तगडे खेळाडूंबरोबर तगडे क्रिकेट संघ आपण पाहतोय. साई नाईक सज्ज झालाय. आल्या स्विजिटचा फटका टोलपावा. साई नाईक या फटक्यांसाठी बाहेर आहे. हे फटके तो टोलवण्यासाठी सज्ज असतो आणि याच फटक्यांवर त्याची कित्येक वेळा फलंदाजी फसते. हे हा पण इतिहास आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. एक धावफलकावर सोमस्फोट क्रिकेट संघ आणि फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सौरभ आपल्याला बघायला मिळतो. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी पडला, स्वतःला सावरलं पण झेल सोडलं नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो. साधा सोपा झेल सोडणं, कठीण झेलाचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये करणं आणि यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आणि संघाचा अजून एक खेळाडू हा साई नाईक आपण पाहतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. सोमस्फोट अनसूर तेरसे वामार्डे क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी या. शिवशंभू कोंडुरा क्रिकेट संघाचा कर्णधार पोहोचलाय. आपल्याला विनंती दोन्ही कर्णधारांना आमच्या मान्यवर कक्षासमोर टॉस साठी या. पावलाच पावतोय धनंजय राणे. आयकॉन खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे. 63चा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीला दर्शन बांदेकरच्या ओव्हरला कृष्णा 8 धावा बनवल्या धावून तर मॅचला पुन्हा एकदा मजा येईल. कारण या षटकाच्या ओव्हरसीज खेळाडू वेगावर स्वार होऊन करणारा गोलंदाजी दर्शन बांदेकर त्याच्यावर शेडशाळी करण्याचा प्रयत्न केला भूमिशाही आलेली क्रिकेट संघानं आणि तो अंगलट आलाय. मंदर झालं स्ट्राईकला. नॉन स्ट्रायकर एंडला धनंजय. पुन्हा एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. कव्हर लिसनला सुंदर सेल पकडले आपण पाहतोय. सलगचे मात्र या 2 चेंडूंवर 2 गडी बाद झाल्यात. फक्त भूमी स्ट्रायकर आडेरी क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी हजेर लावली आणि 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. रफ्तार का सौदागर कृष्णा का म्हटलं गेलं दर्शन बांदेकरला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो पसंत करतो. फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज. टेनिस क्रिकेटमधील अजून एक मोठं नाम. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीला दर्शन बांदेकरचे गोलंदाजी कोण विसरेल. परफेक्ट यॉर्कर. हे मात्र केपीएम क्रिकेट संघासमोर प्रतिनिधित्व करत असताना 1 चेंडू 3 धाव शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला बघायला मिळाला. या खेळाडूचा भरपूर इतिहास आहे आणि भव्य दिव्य असे आयोजनात तो प्रथमतः या मैदानावर कृष्णा सेलिब्रिटी म्हणून आला होता आणि आज आयकॉनच्या स्वरूपात स्पर्धेच्या माध्यमातून खेळतोय. योगेश बरोबर
तो फक्त तुझ्या शब्दासाठी आला होता आणि खरोखरच त्याला मानावं लागलं तुला सुद्धा, कारण येणं कठीण होतं. पण त्याने सांगितलं योगेशचा शब्द हा खाली पडू देणार नाही, याच्यामुळे तो आला होता. त्याबद्दल धन्यवाद. पण योगेश खरोखरच ते काम फक्त तूच करू शकलास. माझ्यापेक्षा या गावातील जी माणसं आहेत ती लाख मोलाची आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी दर्शन बांदेकर इथपर्यंत पोहोचला होता. सांघिक धावपलकावर या मंडळाचं प्रत्येक खेळाडूवरचं प्रेम आपण बघितलं होतं. प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान, मान्यवरांचा मान सन्मान, येथील असलेले रसिक प्रेक्षकांसाठी त्यांचा मान सन्मान, आणि यासाठी हे मडकीलवाडी चॅम्पियन ट्रॉफी पिंपळेश्वर मंडळ आपलं ओळखलं जातं आणि त्यांना सलाम असेल. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा हलकासा आवाज आणि धनंजय राणे पण माघारी परतलाय. खराब स्थिती आहे मैदानावर. भूमिष्ठाईकस आढळले क्रिकेट संघाची 63 पाठलाग करत असताना कृष्ण विचार केला तर मैदान भलं मोठं आहे आणि या मैदानावर जर समजा चॅलेंजिंग आउटफील्ड आहे आणि ह्या आउटफील्डला धावा सहजासहजी बनतील, एकेरी दुहेरी धावसंख्या, पण दर्शन बांदेकरनं खेळपट्टीची मदत आपल्याला मिळेल या हेतूनं वेगानं गोलंदाजी सुरुवात केली. वेगावर स्वार झाला, रफ्तार सौदागर बनला आणि 2 धावा देत 4 गडी त्याने एका षटकामध्ये बाद केले. हा इतिहास आहे पहिल्या षटकात. बिल्कुल योगेश, जिस से आप बता रहे हैं यहाँ पर आउटस्पिल के बारे में, तो आउटस्पिल बहुत अच्छी है और थोड़ी डांसिंग भी. लेकिन अगर आप बताइए, आप बिल्कुल कल मैच में खेल चुके थे, आपको पता है पिच किस तरह से खेलते, कभी बीच में कभी उछाल. अशोक राय भी हमसे बात कर रहे थे, कभी उछाल कभी गेंद नीची रहती है, तो परखना बहुत मुश्किल. और तो बिल्कुल दर्शन ने ऐसे पिचों को बिल्कुल परखा, वहां पर सिर्फ गति रखी और गति का इस्तेमाल किया, जहां पर गेंद कभी उछली कभी नीची रही. लेकिन इनकी वैसे अच्छी बॉलिंग है मैदान पर और दबाव रहता है. एक बड़े खिलाड़ी का, योगेश पर आप भी जानते हैं, एक बड़े खिलाड़ी का मैच में हमेशा दबाव रहता है और शायद यहाँ पर ये टीम वही दबाव बिल्कुल महसूस कर रही मैदान पर. पण दाद द्यावी लागेल. मी म्हणेन पहिल्यांदा वाटलं होतं क्रिकांचा चेंडू, षटकारांचा पाऊस, हे सर्व आडेलकर सज्ज आले, त्याचा दिवस आहे, त्याला खेळावं लागेल आणि सगळ्यांचा ऐकून खेळाडू सुजय पाटकर आपण पाहतोय. आल्या आल्या हलक्या हाताने घेऊन काढला. एकेरी धावसंख्येसाठी फटका पाहतोय. सौरभ साळगावकर आले स्क्रीनवर, त्याला सुंदर झेल टिपलं मैदानामध्ये. सांघिक धावपलकावर तर 12 तर बनल्या, 64चा पाठलाग करायचा आहे. एकच दुसरी ओव्हर आणि भूमिष्ठाईकर आढळले क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुरुवातीला या 2 खेळाडूंना थांबावं लागेल आणि एका दुसरं षटक 20 ते 15 धावांचं एक फटकेबाजी करावी लागेल. एक बड़े ओवर की तलाश इस समय पर रहेगी इस टीम को मुकाबले में. और बल्ले पर लगी सीधी विकेट कीपर के झोली में. देखिए योगेश, हमने शुरू में कहा वो प्रेशर हो रहा है मैदान पर. इस दर्शन के नाम का जो दबाव है ना, वो दबाव इस मैदान पर चल भी रहा है. देखिए गेंदबाजी शरीर के कितनी दूर से खेलने का प्रश्न क्या, जहां पर बल्ले पर आखिरी समय पर गेंद लगी. शेवटच्या षटाला या ठिकाणी माझा हलक्या हाताला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी, चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि प्रवीण आडेलकर हा मात्र 0 धावसंख्येचा शिकार बनत तब्बल गडी बाद झालेत मैदानामध्ये. 0 धावसंख्येवर आपण पाहतोय. काका एक 0 धावा, धनंजय 0 धावा, साईन एक 0 धावा, त्यानंतर मंदारा मात्र 0 धावा आणि त्यानंतर राजेशची फक्त गोलंदाजी 7 धावांची. सुजय पाटकर एकेरी धावसंख्येवर आणि प्रवीण पण 0 धावा काढत मात्र माघारी परतलाय. तब्बल मोहरे कारत झाले आहेत ते मात्र 6 आणि 6 मात्र मोहऱ्यात करत होत. ते 6ही गडी हे आपण पाहतोय, ते मात्र एक गडी वगळता 7 धावा काढत 5 गडी 0 धावसंख्येवर बाद झाले भूमिष्ठाईकर आढळले क्रिकेट संघाचे. दर्शन, आप बॉल दिखा सकते हैं चाहने वालों को, क्योंकि 5 विकेट टेनिस क्रिकेट में लेना इतना आसान काम नहीं है. एक बेहतरीन बॉलिंग. योगेश, क्या बॉलिंग मैदान पर दर्शन, क्या आज बैटिंग तो बहुत खूबसूरत देखने को मिली, लेकिन उसके बाद जो बॉलिंग की मैदान पर लाजवाब बॉलिंग. ज्या खेळाडूला कृष्ण उपमा दिली प्रथम तर रफ्तार का सौदागर वेगावर स्वार होऊन जो गोलंदाजी पसंत करतो, त्यानं ते प्रात्यक्षिक दाखवलं, सत्यात उतरवलाय. पुन्हा एकदा ठिकाणी ऑफस्टिकच्या बराच वेळचा चेंडू पंचने 2 हात समांतर केलाय. स्वेर चेंडूचा इशारा केलाय. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर 1 न 13 तर बनल्यात. अजूनही करायचं आहे ते मात्र 51. निम्मा संघ हा डगआउट मध्ये 0 धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत. 7 धावा आहे राजेश धरणेचे आपल्याला बघायला मिळाल्यात. मोरेश्वर आलाय, पण जे कार्य चालू केलंय कृष्णा तेच कार्य चालू आहे. प्रत्येक खेळाडू मोठा फटका मारतोय, सामना समाप्त त्यांना करायचा आहे, पण मोठे फटके मारण्याच्या नादात महत्वाचे गडी हे मात्र डगआउटचे शिकार बनले आहेत. 13 धावा धावपलकावर मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्टम पुल सक्सेसफुल झालाय. दर्शन बांदेकर जरी किती वेगानं जरी मोठे गोलंदाजी केली तरी आम्ही मोठे फटके खेळणार. हे भूमिष्ठाईकर आढळले क्रिकेट संघ जे तंत्रच घेऊन मैदानामध्ये उतरलाय, त्या तंत्राबरोबर एक मोठा फटका हा संघासाठी मात्र महत्वाचा ठरलाय. तो मात्र 19 धावा धावपलकावर. योगेश, उस एक बड़े शॉट के अंदाज में बहुत सी गेंदें डॉट भी निकली है.
ये भी आरडी टीम को ध्यान में रखना पड़ेगा। लीग स्टेज के मुकाबले आपको बिल्कुल बड़ा विश्वास जताना पड़ेगा। फिर से मिस टाइम, तेज गेंद निकले ऑफ स्टंप के बाहर से, बल्ले पर लगी पॉइंट पर क्योंकि दाजी जो कि थोड़े से गपलत में फील्ड करे, लेकिन दाजी ज्यादा दौड़ना पसंद नहीं करते। तीसरे के लिए कॉल किया, तीसरा भी मैदान पर बनता हुआ 3 रन के साथ टीम का स्कोर जो कि इस मैदान पर पहुंचा। तिन्ही धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 22वा धावफलकावर। षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावर स्लॉक ओव्हरला आक्रमण करण्यासाठी या 2 खेळाडूंना मैदानामध्ये थांबणं हे मात्र अति महत्वाचं आहे। आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर 1 षटकार, या 13 धावसंख्येनं 22 तर बनले आहेत। मोठा फटका मिस टायमिंगचा, दर्शन बांदेकर स्वतः गेलाय फॉल, सुंदर सेल टिपलाय। दर्शन बांदेकरचा हा अंतरिम चेंडू होता, त्यावर 1 धावा काढून जर धावफलक जर आपण स्ट्राईक रोटेट केली असती, स्लॉक ओव्हरला आक्रमण पसंत केलं असतं, तर आडे क्रिकेट संघासाठी जर स्लॉक ओव्हरला कृष्णा 2-3 मोठे फटके जरी आले असते तरी मॅच बनली होती। मैदानावर 22 तर बनले आहेत। और इनिंग में पहली बार, इस प्रतियोगिता में पहली बार 6 विकेट लेने वाला एकमात्र गेंदबाज है, नाम है दर्शन बांदेकर। दर्शन बांदेकरची जी खासियत आहे, आज भरपूर गर्दी दर्शन बांदेकरसाठी या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल। मडकेलवाडी चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय आणि तब्बल सांघिक धावफलकावर 22वा धावफलकावर आणि गडी बाद झाले ते मात्र तब्बल 7। वैभव गेलाय, मोरेश्वरदा 1 मोठा फटका टोलवलाय। संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। सामना थोडासा एकतर्फी होत चालला, इथून पुढे मात्र चौके मी पत्करावे लागेल। वापस खेल और बल्ले पर लगी ऑन साइड पर मिड विकेट, मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है, शायद गेंद को रोका। योगेश लगभग 7 विकेट निकल चुके हैं इस मैदान पर, अब 3 विकेट हाथ में बचे। आपने बिल्कुल वाजिब कहा था, आखिरी गेंद पर सिंगल ले लेते तो शायद यहां से थोड़ा सा वापसी के मौके रह जाते मैदान पर, लेकिन फिलहाल अगर देखा जाए तो लक्ष्य दूर का है मैदान पर, क्योंकि यहां से आपको बड़ी बैटिंग करनी पड़ेगी इस मुकाबले में। स्ट्राइक पर जो कि बल्लेबाज मैदान पर, वैभव मैदान में, निखिल गावड़े राइट हैंड ओवर विकेट से वापस मोर्च बनेगा। और बढ़िया लाइन, देखिए टप्पा खाते ही गेंद ने हल्का सा काटा बदला। देखिए इनके पास भी योगेश उतनी काबिलियत है, लीग ब्रेक ऑफ ब्रेक गेंद डालते, बीच बीच में एक आध यॉर्कर जो कड़क डालते, यॉर्कर ज्यादा अमूल यॉर्कर डालना पसंद भी नहीं करते, लेकिन ज्यादा गेंद को बाहर अंदर घुमाते, इसलिए शायद वो परेशानी का घेरा अभी भी बल्लेबाजों को मैदान पर। 2 और दर्शन के बिल्कुल निस्ता नाबूद कर दिया पूरी टीम को, 6 विकेट निकाले मैदान पर। इस बार चेक हल्के हाथ से खेला जरूर है, टाइमिंग जरूर हुई गेंद। देखिए शॉट शरीर के भले ही दूर से था, लेकिन बल्ले के बीचों बीच लगा, तब शायद आवाज ही बता रही थी, गेंद निकली लॉन्ग ऑन सीमा रेखा बाहर, 6 रन के लिए। आढळराव क्रिकेट संघाकडे कृष्णा शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी आहे, पण महत्वाच्या फलंदाजीने सुरुवातीला एक संयमी क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट, सुंदर क्रिकेट जर केलं असता तर ह्या धावा सोप्या होत्या तगड्या क्रिकेट संघासमोर। बिल्कुल बात आपकी सही है, लेकिन आज कोई भी खिलाड़ी बड़ा रुका नहीं मैदान पर। और देखिए बिल्कुल कंधे का इस्तेमाल, निखिल गावड़े भी जानते कि अगर थोड़ा सा ऊपर नीचे के नील जाए तो ये बल्लेबाज छोड़ेंगे नहीं आपको, इसलिए शायद उनके शरीर के दूर से बाउंस किया, गेंद को उछाल दिया, गेंद पर गति दी, साथ साथ बातचीत हो रही है। लक्ष्य अगर बताया जाए तो थोड़ा सा दूर है, लेकिन योगेश अगर 1 ओवर 20-22 का निकल जाए तो मैच बहुत वापस हो सकता है मैदान पर, कुछ उस तरह से बैटिंग करनी पड़ेगी। कदमों का इस्तेमाल किया, गेंद थोड़ी सी बाहर ही निकली है, और देखिए और बाहर की तरफ निकलती हुई डॉट गेंद निकलती हुई मैदान पर। 29वा धावफलकावर आपण पाहतोय, गडी बाद झाले ते मात्र 7-7 ला 79 अशी स्थिती आहे। 64चा पाठलाग करतोय भूमिश टायगर आडेली क्रिकेट संघ, क्योंकि 35 रन जिससे पीछे, मतलब 5 शॉट मैच को आप वापस हो सकते हैं। ओ क्लीन बोल्ट, 8वां विकेट भी मैदान पर निकला, और अब प्रेशर बनता है इस मुकाबले का। या चेंडूवर जर एकेरी धावसंख्या काढली असती तर 2 गोलंदाज, नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले असते, कारण दोघांची षटकं समाप्त झाली होती, निखिलची आणि स्ट्रायकर गोलंदाज दर्शन बांदेकरची। बिल्कुल बात तो आपकी वाजिब है, लेकिन राजाराम वॉरियर्स के पास बॉलिंग मोर्चा बहुत बड़ा है। स्टार अक्षय जो लेग ब्रेक ऑफ ब्रेक गेंदबाजी कर सकते हैं, वो आजकल अमूमन कम देखने को मिलते हैं, जो कि रोहन लोणे हैं, साथ साथ जो कि प्रवीण कुबल है, नीतीश भी पार्ट टाइम बॉलिंग कर सकते हैं, मतलब और सौरभ भी गेंदबाजी करते हैं, मतलब बॉलिंग उनके पास बहुत ज्यादा है। सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 29वा धावफलकावर, आणि सुबोध काळसेकर हा मैदानामध्ये पावलच पाहतोय। मान्यवर कक्षात या ठिकाणी आगमन होतंय, सन्मान्य श्री गोपाळ गावडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय। आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी
पुष्पगुच्छ देऊन हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद सन्मान्य श्री गोपाळ गावडे. आपल्या या स्पर्धेदरम्यान पिंपळेश्वर मित्र मंडळ मडकेलवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आजचा दुसरा दिवस. गोलंदाजी मार्कवर सौरभ नाईक सज्ज झालाय. सौरभवर मोरेश्वर मोठ्या फटक्यानं स्वागत केलंय. जी बातचीत केली होती कृष्णा, कारण 2 नवीन गोलंदाज बघायला मिळतील. फलंदाजांना मात्र हाणामारी करणं हे सोपं होईल, पण मात्र दर्शन मांदेकरच्या शेवटच्या चेंडूवर सुजय पाटकरची मात्र जलबाजी, त्यानंतर वैभवची जलबाजी ही आढळली क्रिकेट संघासाठी सरते शेवटी मात्र अंगलट येथील सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 35वा धावपलकावर. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पद्धतीनं फटका केलाय. दर्शन बांदेकर आल्या स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येकडे आपण पावलं पाहतोय. एकनं सांघिक धावपलक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॅक आपण पाहतोय सौरभचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलाड येतोय की काय, थोडीशी ढिलाई. नो स्ट्रायकर एंडला परतीची फेक करावी की मोरेश्वरला बाद करावं या दुध अवस्थेत आहेत. मात्र सांघिक धावपलकावर 2 धावा जमावल्या आहेत आणि 2 या धावसंख्येनं धावपलक बनलाय. 37 धावा धावपलकावर. सौरभ नाईककडे केलेली परतीची फेक, हातातून निसटलेला चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाची टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चोरटी धाव आपण पाहतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू धावत नाही आहे, चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमा रेषेवर 4 धावांसाठी. बल्लेबाजी मुंह से लेकर पूछते लगा. किसी एक बल्लेबाज को मैदान पर सिर्फ रुकना था मैदान में. अगर एक बल्लेबाज कोई बड़ा रुक जाता, विकेट हाथ में बच जाते तो शायद मुकाबला योगेश अभी भी हाथ में, ऐसा नहीं कि मुकाबला समाप्त हुआ है. 2 विकेट हाथ में बचे, लेकिन कहीं ना कहीं धावपलकावर. सौरभ वापस मोर्चे पर राउंड विकेट से 2 बड़े शॉट हो चुके और ऑफ स्टंप के बाहर की गेंद दूर के खेलने का प्रयास वहां पर किया. देखिए आवाज बल्ले का यहां तक पहुंच रहा है, मतलब कितनी ताकत से बल्ला घुमा रहे. लगी योगेश पर तो सीधी पानी में जाकर गिरेगी बीचों बीच लगे, तो इतनी ताकत लगा रहा है इस बल्लेबाज की. क्या हो पाएगा, क्या बड़ा शॉट वापस मैदान पर. शॉट गेंद पुल किया सीधे खिलाड़ी की तरफ, हालांकि 1 बाउंस, गेंद सीमा रेखा पार. 4 रन के लिए 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आता धावपलक बघायला मिळतोय तो 45 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 45 धावा धावपलकावर. 7 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू विजयासाठी आता मात्र 19. अशोकजी नाईक सर जर सुरुवातीच्या खेळाडूने 10-15 धावा जरी जमावल्या असत्या तरी मॅच बनली असते कृष्णा. एक बॉल बहुत बैंड है. ओ इस बार देखिए बिल्कुल बड़े शॉट के जाने का प्रयास किया, 1 ही रन बनेगा. लेकिन कॉल अच्छा है, दूसरे के लिए कॉल किया, दूसरा रन मिलेगा. कॉल अच्छा है, तीसरे के लिए कॉल हो सकता है, लेकिन नहीं, वहां पर सिर्फ 2 रन बनेगा मैदान पर. और 2 रन के साथ अब 17 रन की आवश्यकता मैदान पर. जो कि इस बात आपने वाजिब की थी, सच कही थी. पहले अगर 2 ओवर में दर्शन के ओवर में 7-8 रन बन जाते, उसके बाद दर्शन के पूरे ओवर में 10 या 12 रन बन जाते अशोक नाइक सर, तब भी मुकाबले में आप थे और अभी भी है, ऐसा नहीं. लेकिन आपके पास सिर्फ विकेट की कमी है. ये और बड़ा खिलाड़ी आजच्या क्रिकेटला कृष्ण थोडंसं एकेरी दूर धावसंख्येसाठी महत्व कमी दिलं आता खेळाडूंकडून, फलंदाजांकडून. मोठे फटके मारण्यासाठी बरीच प्रतीक्षा केली जाते. षटकार चौकात आतषबाजी आम्ही करणार आणि आतषबाजी करत आम्ही आपल्या सामन्याला जिंकवून देणार. या अवस्थेत खेळत असताना महत्वाचे गडी 0 या धावसंख्येवर माघारी परतले. बिल्कुल सही बात आपकी, क्योंकि सिंगल डबल आपको किस गेंदबाज के ऊपर करना है ये आपको ध्यान रखना. कल का मैच देखिए, समीर वेंगुर लेकर तैयार थे, 5 गेंदे 6 रन थी. अशोक नाइक सर हमें लगा मैच आराम से आसान हो जाएगा, लेकिन समीर जब ऐसा खिलाड़ी जो पहले 2 मैचों में लगातार अच्छी बैटिंग की थी, इक्का दुक्का बनाकर मैच को आराम से ले गया, लेकिन ऐन मौके मैच पर वो छक्का मारने चला गया, विकेट निकला. और विकेट निकलने के बाद अरोंदा टीम ने आराम से उस मैच को जीता. मतलब सर जी कहा
कहां पर आपको कौन सा खेल खेलना है यह आपको बिल्कुल पता होना चाहिए। और यह पता था इस टीम को कि दर्शन के खिलाफ रन निकलना इतना आसान नहीं है। तो आपको सिर्फ दर्शन के खिलाफ 10-12 रन बन जाते और आखिरी के 2 ओवरों में अगर 20-22 रह जाते तो भी आप आज मैच में आराम से थे। आणि स्लॉक ओव्हरला आपण पाहतोय तो रोहन लोणे आपण पाहतोय। हाल ही में 2-3 प्रतियोगिता में मैंने इनको देखा है। योगेश बहुत सुंदर बॉलिंग करते, अंदर बाहर के उनको घुमाते, लेग ब्रेक ऑफ ब्रेक गेंदबाजी करते और काबिलियत है इस खिलाड़ी के पास। 6 चेंडू 17 हलक्या हाताने घेऊन काढले सुबोध काळसेकर दा। हा सुमित काळसेकरचा बंधू आहे, त्याने एकेरी धावसंख्येने स्ट्राईक तर रोटेट केली आहे। 5 चेंडू मोरेश्वरला सांगितले भूमिष्ठाकर आढळले क्रिकेट संघानं। 5 चेंडू 2K 2 मोठे फटके मार, पण जर समजा ते 2 मोठे फटके आले आणि जर भूमिष्ठाकर आढळले क्रिकेट संघासाठी जर शेवटच्या चेंडूपर्यंत 7-8 धावा जर राहिल्या तर जे सुरुवातीचे फलंदाजांनी हजेरी लावली ती खूप अंगलट येईल। हाँ बिल्कुल, लेकिन योगेश उस बात को हम बाद में बता सकते हैं कि अब देखिए अब इस खिलाड़ी पर देखिए सुमित के भाई ने क्या क्या सिंगल निकाला, अपने आप से वो जिम्मेदारी का बोझा दूसरे पर दिया और कहा आप पूरी 5 गेंद खेलिए, मैच हार और जीत का फैसला सिर्फ आपके हाथ में। 5 ला करायचे 16। आसान मुकाबला नहीं है योगेश, एक बड़ा शॉट अगर 2 गेंदों पर निकलता है तो आसान हो जाएगा। ओ शॉट पुल किया, सक्सेसफुल किया, सीमा रेखा से पार। टाइगर अभी जिंदा है। उमेश टाइगर आढळले क्रिकेट संघानं दर्शन बांदेकरनं निम्मा संघ बाद केलं होतं उमेश आढळले क्रिकेट संघाचं आणि त्यानंतर एक खिलाडी सेना बरोबर मोरेश्वरची फलंदाजी आपण पाहतोय। बिल्कुल योगेश, देखिए 6 विकेट अकेले दर्शन बांदेकर ने निकाले, तब लगा भाई पूरी टीम को निस्त नाबूद कर दिया। लेकिन सर जी उसके बाद एक खिलाड़ी आ गया, युवा खिलाड़ी, और क्या युवा ने खेल दिया, इक्का दुक्का बीच में बड़े शॉट, सर जी सब कुछ आलबेल मैदान। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। गेंद है, बिल्कुल आपने भी उस गेंद की तुलना की थी जब बात की थी गौरव सावंत से। लेजर का जो गेंद की जो उतनी मतलब उतनी पकड़ थी उस तरह से उसकी पकड़ है, मतलब गेंदबाजों को भी फायदा, लेकिन गौरव सावंत सर आज बैटिंग पर भी उतना ही फायदा मैदान पर। क्या गेंद है ये, क्या कमाल की बल्लेबाजी। अंतिम 4 गेंदें बची, जिससे पीछे मात्र 9 रन की आवश्यकता। 54 धावा धावफलकावर 4 चेंडू आहेत आणि 4 ला आता करायचं आहे। 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता। प्रेशर आ चुका है योगेश, बहुत बड़ा प्रेशर। दाजी धूरत बात कर रहे जाकर गेंदबाज से कि क्या योगेश पहली 2 गेंदों में अगर एक शॉट बनता है तो मुकाबला योगेश आखिरी दौर तक जाएगा। साईडचा चेंडू होता, मोठा फटका टोलवायचा होता, बैठक फटका टोलवायचा होता। आता 3 बॉलला करायचं आहे 10। दर्शन बांदेकरनं सांगितले रोहन काही कर, हे 3 बॉल कसेही सोडव, आणि मोरेश्वरला सांगितले मोरेश्वर तुझा एक फटका भूमिश टायगर क्रिकेट संघासाठी आनंदाचं वातावरण निर्माण करेल। मोठा फटका फसलाय, वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता, थोडस बाहेर ठेवलं चेंडू, दर्शन बांदेकर सेव्ह आलाय, पण मोरेश्वरसाठी टाळ्यांचा आवाज करूया ज्या खेळाडूनं 7 गडी बाद झाल्यानंतर एक खिलाडी सेना बरोबर लढलाय आणि तब्बल 34 धावा जण आपल्या क्रिकेट संघासाठी जमवल्यात। बिल्कुल, एक बार जोरदार तालियां बजाएं इस खिलाड़ी के लिए। भाई क्रिकेट में जीत और हार ये तो वक्त बताएगा, लेकिन क्या बैटिंग की मैदान पर, बिल्कुल लाजवाब बैटिंग मैदान पर। 2 बॉलला आता करायचं आहे ते मात्र 10 धावा। मी अशोकजी राईक साहेब प्रथमतच बोललो होतो 8-10 धावांपर्यंत जर मॅच आली तर सुरुवातीची जी फलंदाजी झाली, सनी बटा के चेहरे पर मुस्कुराहट है, पता था कि ये गेंद बहुत ज्यादा बाहर थी, छोड़ते ना तो लगभग वाइड थी मैदान पर ये गेंद। शायद इसने तो चेहरे पर मुस्कुराहट के कितनी दूर का गेंद था, शरीर के दूर से खेला ये योगेश। अगर ये खेला ये शॉट पॉइंट या कवर पर जाता अशोक नाइक सर तो शॉट में रन बन जाते मैदान पर, लेकिन ऑन साइड पर खेला, गेंद खड़ी हो गई। लेकिन अभी भी ये योगेश मुकाबला समाप्त नहीं हुआ है। आपने एक मैच में जो छक्का लगाया ना, कुछ उस अंदाज की बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर। जब 16 रन जरूरत थी तब आपने 2 छक्के 1 चौका लगाया, मैच को समाप्त कर दिया। 2 गेंदों पर 10 रन थे। गौरव सावंत इस खिलाड़ी योगेश बरप ने उस मैच को फिनिश कर दिया, दोनों गेंदें बाहर कर दी। कुछ इस तरह से माहौल बनेगा आज तो मैच बनेगा मैदान पर। क्या कहते हो योगेश आप? 54 धावा धावफलकावर 7 गडी 0 धावसंख्येवर माघारी परतले। 7
गड्यांनी जरी एक धाव काढली असती तर 2 बॉलला 3 धावा आल्या असत्या. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू दर्शन बांदेकर आला स्क्रीनवर आणि सर्व खेळाडू हे मात्र माघारी परतले. भूमी स्ट्रायकर आडेली क्रिकेट संघाचे 10 या धावसंख्येने विजय मिळवला. जी बातचीत झाली होती, जे 10 धावा ज्या पाठी राहतील या 7 गडी त्यांनी फक्त एक धाव आपल्या क्रिकेट संघासाठी जमवली असती आणि ते 7 सितारे होते आडेली क्रिकेट संघाचे. शेवटच्या ओव्हरला 2 मोठे फटके जरूर आले पण मॅच बनवली मोरेश्वरनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय तो मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोयदुर्ग 7 गडी जरा बाद केले पण शेवट सर्वांची दिलकी झडकन वाचली राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाची. शेवटच्या क्षणाला मोरेश्वर नावाचं ते वादळ गोंगावलं, फसलेला फटका आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक झालाय. 10 या धावसंख्येने आपण पाहतोय आणि त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकर मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय योगेश परब यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच दिले जाते. योगेश साहेब आपण जायचं दर्शन सोबत. आणि त्याचबरोबर संघासाठी आयकॉन खेळाडू जो खेळतोय दाजी नाईक, आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. दाजी नाईक आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. त्याचबरोबर दर्शन बांदेकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय योगेश परब यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच दिले जाते.